वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही अमपुरी कुशावरता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही अमपुरी नामा मने प्रदक्षिणा नामा मने प्रदक्षिणा त्यांच्या पुण्य नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही अमपुरी पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही अमपुरी प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग सर्व वैष्णवांचे राव भक्ती प्रेमाची कावड खांद्यावर घेऊन पंजाबापर्यंत भागवत धर्माचा प्रचार करणारे महाराष्ट्राचे आद्य अभंग कविरुत वात्सल्य करुणामय भावकवी वारकरी कीर्तन संप्रदायाचे आद्य प्रवर्तक प्रेम भंडारी लढीवाळ पंढरीनाथांचे डिंगर ज्ञानोत्तर भक्ती सुखाचे दीप प्रज्वलित करणारे नामधारक विष्णुदास इत्यादी विशेषणाने युक्त असणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या या पवित्र प्रांगणामध्ये चिंतनासाठी संत नामदेव महाराजांचे हे अलौकिक अक्षर आपल्या समोर उच्चारलेले आहेत. विठाला या भंगामध्ये संत नामदेव महाराज भगवान त्र्यंबकेश्वराचं नाम त्या क्षत्राचं वर्णन करतात. पण वर्णन कसं करतात व संत नामदेव महाराज त्या भगवान महादेवाचं वर्णन करतात. पण ते कसं करतात? शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला अप्रत्यक्ष वर्णन असं म्हणतात. अप्रत्यक्ष वर्णन कशाला म्हणायचं? ज्यांचं वर्णन करायचंय किंवा ज्या देवतेचं वर्णन करायचंय, त्या क्षेत्राचं वर्णन करायचंय, त्या क्षेत्राचा अर्थात त्या देवतेचा न नामोल्लेख करता
न नाम उच्चारण करता जे वर्णन केल्या जात त्याला अप्रत्यक्ष वर्णन म्हणतात. विठाला या अभंगामध्ये नामदेवरायाने जे वर्णन केलेलं आहे ते कसं केलेलं आहे हो? अप्रत्यक्ष वर्णन केलेलं आहे. मग त्र्यंबकेश्वराचं नामोल्लेख आहे का या अभंगामध्ये? नाही, नामोल्लेख नाही. आणि मग वर्णन तर करतात. वर्णन करतात म्हणजे कसं करतात? अप्रत्यक्ष करतात. संत साहित्यामध्ये जर विचार केला तर अप्रत्यक्ष एक वर्णन आहे आणि प्रत्यक्ष एक वर्णन आहे. मग तुम्ही म्हणाल प्रत्यक्ष वर्णन कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष वर्णन कशाला म्हणायचं? थोडक्यात आपण त्याचं चिंतन पाहू. विठाला उदाहरणार्थ पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे, प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे, पंढरीचे सुख नाही पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, नाही त्रिभुवनी. आता संत चोखोबारायाने पंढरीचं वर्णन केलं की संत चोखोबाराया म्हणतात पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. म्हणजे या अभंगामध्ये संत चोखोबाराया पंढरीचं वर्णन करतात. मग अप्रत्यक्ष करतात का प्रत्यक्ष करतात? व प्रत्यक्ष वर्णन करतात. ज्या अर्थी त्या क्षेत्राचा नामोल्लेख केलेला आहे त्या अर्थी प्रत्यक्ष वर्णन करतात. म्हणजे क्षेत्राचा नामोल्लेख करून ज्या अभंगामध्ये अर्थात ज्या गवळणीमध्ये संत साहित्यामध्ये वर्णन केल्या जातं त्याला प्रत्यक्ष वर्णन करतात. आणि ज्या अभंगामध्ये अथवा गवळणीमध्ये जे वर्णन केल्या जातं न नामोल्लेख करता त्याला अप्रत्यक्ष वर्णन असं म्हणतात. विठाला अनेक आपल्याला उदाहरणं देत आहेत. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. या अभंगामध्ये पंढरीचं वर्णन केलं म्हणजे प्रत्यक्ष वर्णन केलं. आणि काय सांगता येईल का तुम्हाला? काही आणि काही सांगता येईल. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. या अभंगामध्ये नामदेवराया जेथे ज्ञानेश्वर माऊलीने संजीवन समाधी घेतली त्या क्षेत्राचं नामदेवराया वर्णन करतात. पण कसं करतात? प्रत्यक्ष वर्णन करतात. आणि ज्या क्षेत्रामध्ये नामदेव रायाने ज्ञानेश्वर माऊलींचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ ज्यांची समाधी संजीवन समाधी ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर. आणि त्या ब्रह्मगिरी पायथ्याशी निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी घेतली. म्हणजे जेथे संजीवन समाधी घेतली त्या क्षेत्राचं नामदेवराया वर्णन करतात. पण ते कसं करतात? अप्रत्यक्ष करतात. विठाला म्हणजे भगवान शंकर ही देवता
आळंदीमध्ये आहे. कोणत्या नावाने आहे विद्यमान? सिद्धेश्वर. सिद्धेश्वर या नावाने ते भगवान शंकराची देवता आहे. कुठे आहे व? पवित्र इंद्रायणीच्या तीरावर ती आळंदी गाव वसलेलं आहे. आणि त्याच गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. मग नामदेव महाराज त्या संजीवन समाधी ज्या गावात आहे ज्ञानेश्वर माऊलीची, त्या गावाचं वर्णन करतात. पण वर्णन करत असताना कसं करतात? प्रत्यक्ष वर्णन करतात. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. म्हणजे काय दैवत आहे? सिद्धेश्वर हे दैवत आहे. म्हणजे हे प्रत्यक्ष वर्णन झालं. मात्र आज संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग आहे, त्यामध्ये नामदेवराया ज्या गावामध्ये निवृत्तीनाथानी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्याच गावाचं, त्या क्षेत्राचं वर्णन संत नामदेव महाराज करतात. पण ते कसं करतात? अप्रत्यक्ष विठाला अप्रत्यक्ष वर्णन करतात. म्हणजे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. का हो? नामदेवराया पापाची निवृत्ती कशाने होत असेल तर वाचेने गंगा गंगा म्हटल्याने पापाची निवृत्ती होते. का हो? मग आपल्या भारत भूमीमध्ये गंगा नावाने ओळखणाऱ्या 3 नद्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? एक आहे शरयू गंगा. त्या शरयू गंगेचा उगम मानस सरोवरातून होतो असणारी ती शरयू गंगा. आणि त्या शरयू गंगाच्या तीराला कोणतं क्षेत्र आहे? श्रीराम प्रभू रायांची जन्मभूमी ती अयोध्या आहे. वाचे म्हणता गंगा गंगा संत नामदेव महाराज या अभंगामध्ये गंगा या नामाची महती गात आहेत. की मग गंगा एक शरयू गंगा आहे, एक महाराष्ट्रातील एक असणारी गोदावरी एक गंगा आहे, आणि 3ऱ्या क्रमांकाची असणारी स्वर्गातून उगमस्त झालेली एक गंगा आहे. मग नामदेव महाराज मात्र गंगेचं वर्णन करत आहेत. विठाल आपण संत साहित्यामध्ये जर विचार करू गेलो तर वाचे म्हणता गंगा गंगा पाप निवृत्तीचे अनेक साधन सांगितलेले आहेत. भगवान परमात्म्याच्या नामानेही आपल्या जीवनाची कृतकृत्यता होते, आणि गंगेचं नाम उच्चारण केल्यानेही आपल्या जीवनाची कृतकृत्यता होते. विठाला विठाला भगवान परमात्म्याचं नामच उच्चारण जर केलं तर पापाची निवृत्ती होती. अहो, ज्यांच्या दरबारामध्ये ज्या भगवान शंकराच्या आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने नामचिंतन करत आहोत, त्यांच्याच दरबारामध्ये त्या देवतेचं जर नाव घेतलं मनुष्याचं जीवन परम कल्याणाला प्राप्त होतं. वाचवदता शिव नाम वाचवदता शिव नाम वाचवदता शिव नाम वाचवदता शिव नाम भक्तया नाम
नाथ महाराज आपल्याला सांगतात त्या भगवान शंकराचं वाचे वदता शिवनाम. तुम्ही जर वाचेने भगवान शंकराचं जर भजन केलं तर निर्विवाद सत्य आहे की तुमचं परम कल्याण होणार आहे. तया न वादी क्रोध काम. ज्या क्रोध कामाने आपल्या जीवनाची अधोगती होते ते क्रोध काम भगवान शंकराचं नामोच्चारण केल्याने आपल्या जीवनाला सद्गती प्राप्त होते. अशी फलश्रुती भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे. अनेक एका ठिकाणी वर्णन आलेले. वाचा गीता गाई जे वाचा